काम वारकरी संप्रदायाने केलेलं आहे। उदाहरणादाखल सांगतो, आपण म्हणतो ज्ञानदेवाची पाया, त्याच ज्ञानेश्वरांनी सांगितलं योग याग विधी तेरण हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, योग याग विधीनं सिद्धी प्राप्त होत नाही असं सांगणारे ज्ञानेश्वर महाराज तेही चमत्कारामध्ये बंदिस्त करण्यात आले। मात्र ते तसे नव्हते, ते चमत्काराच्या विरोधामध्ये होते। त्यापुढे जाऊन संत तुकाराम महाराजांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, त्यांनी सांगितलं अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप। कोणावरती हा सगळा आक्षेप आहे, कोणाबद्दल बोलत आहेत? हे ढोंगी साधूर बद्दल, ढोंगी देवाचे पुजारी बद्दल बोलत आहेत। त्याही पुढे जाऊन संत चोखामेळ्यांनी सुद्धा त्यांच्यावरती वार करण्याचं काम केलं। संत नरहरी म्हणतात वेद ही झुटा, शास्त्र ही झुटा, ज्या ज्या ब्रह्मात तो भी झुटा। विचार करायचं आणि बहुजन समाजातील माणसानं देवाबद्दल बोलणं सोडा, ग्रंथाबद्दल बोलणं सोडा, त्याबद्दल एक प्रश्न सुद्धा उच्चारण्याची परवानगी नव्हती। त्यावेळेस ते काय म्हणतात, वेद ही झुटा, शास्त्र ही झुटा, ज्या ज्या ब्रह्मात तो भी झुटा। अहो त्याही पुढे जाऊन आम्ही संत रविदास महाराजांकडे येतो। संत रविदास महाराज काय म्हणतात माहितीये, एको माटी के सब भांडे सबको एक सिद्धहारा। आपण आज महात्मा फुलेंचं गुणगान गातो ना, त्याच महात्मा फुलेंचा सुद्धा विचार आपल्याला माहिती तसाच आहे। या सर्व सृष्टीवरच्या सर्वांचा निर्माता एक आहे, निर्मिती एक आहे। हे सांगितलं ना, अहो कुम्हाराने माती बनवले म्हणजे भांडे बनवले, एकाच मातीचे बनवले। सबको एक सिद्धहारा, आपल्याला निर्माण करणारा एकच निर्मिक आहे। हजारो देवांची अधिष्ठान आमच्या पुढे घालू नये, आम्हाला देवांचं सांगू नये, आम्हाला वेद शास्त्र हे जे काही संस्कृतामध्ये लपून ठेवलेलं आहे हे बाहेर काढायचंय। म्हणून ज्ञानेश्वरांनी प्राकृतामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, हे आपण समजून घेतलं पाहिजे। हे ज्ञान हे संस्कृतामध्ये लपून ठेवलेलं आहे, ते घेण्याचा अधिकार आम्हाला आहे आणि हेच सांगणारी संत परंपरा आहे। संत सावता महाराज मंदिरामध्ये सुद्धा जाऊ नका म्हणतात अरे कामामध्ये राम पहा, शांती शेवट प्रेमे जाई जुईवाली। आणि आमच्या इथल्या शेतामध्ये पांडुरंग आहे असं सांगणारे संत सावतामाळी महाराज असतील। म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट। संत नामदेव महाराज म्हणतात काक विष्टे जन्माला पिंपळ, अमंगळ तयासी म्हणू नये। म्हणजे कावळ्याच्या विष्टेमधून ज्यावेळेस एखाद्या पिंपळाचं बी पडतं आणि ते पिंपळाचं बी उगवतं, त्याला अमंगळ कोणी म्हणू नये। मग तसंच आम्ही कुठल्या जाती जन्माला आलेलो असलो तरी पण आमच्याविषयी विद्वत्ता असेल, आम्हाला अमंगळ कोणी म्हणू नये असं सांगणारे हे सर्व संत होते। आणि म्हणून ही संतांची परंपरा आपण समजून घेतली पाहिजे। जाती व्यवस्थेला थरा दिला नाही पाहिजे, शिक्षणाला थरा नाही दिला पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे। ज्ञान हे संस्कृतात असो, इंग्रजीत असो, जिथं असे तिथं असे, भाषेचा अडकाव येता कामा नये, हे आपण घेतलं पाहिजे। हे सांगणारे संत आहेत। संत गाडगे महाराजांनी तर सांगितलं रे दगडाला काय बुद्धा, दगडामध्ये माणूसच नाहीये, दगडामध्ये देवच नाही, माणसामध्ये देव, माफ करा। अर्थात काय या संत परंपरेने आम्हाला जे सांगितलं की आम्ही घेणार आहेत की नाही, हा सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे की आम्ही फक्त जयंत्या साजऱ्या करत राहणार, आम्ही हे कधी घेणार आहे? तुम्हाला सांगतो आपल्याला कोणाच्याही विचारांची गरज आहे, आपल्याला फक्त संतांच्या विचारांची गरज आहे। फक्त ते संत इथल्या प्रवचनकारांनी महाराजांनी थोतांड सांगून आम्हाला सांगू नये। आमचे संत आम्हाला खरे सांगावे, जे जाती व्यवस्थेवरती प्रहार करतात, जे धर्म व्यवस्थेवरती प्रहार करतात, जे इथल्या वेदांवरती शास्त्रांवरती प्रहार करतात, ते संत आम्हाला सांगितले पाहिजे। त्या संतांची पारायण आमच्या गावोगावी झाली तर खऱ्या अर्थानं आमच्या ज्यांचा महाराजचा, दलिताचा, महाराजचा, मांगाचा पोरगा, वडाऱ्याचा, रामोशाचा पोरगा, नवे नवे धनगराचा, माळ्याचा पोरगा या संत वारकरी परंपरेमधलं सत्य समजून घेईल आणि आमच्या समाजाचं उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही। या संतांच्या विचारांचा प्रकाश आमच्यावरती पडला तर आमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। एक संस्कृताचं सुभाषित सांगतो, मात्र हे संस्कृत पंडित तसं वागत नाही। ती शोकांची काय अकुरणोपी विद्या वित्त विहीने की कुर्णामधो हिराव, अकुरणोपी विद्वान द्वेतर्फी बोलते। संस्कृताचं सांगितलं ना, मग कापळत नाही हे लोक। विद्या वित्त विहीने की कुर्णामधो हिराव, अकुरणोपी विद्वान द्वेतर्फी बोलते। म्हणजे ज्याच्यापाशी विद्या नाही, वित्त नाही, असा उच्च कुळातील असेल, त्याच्यापेक्षा ज्याच्यापाशी विद्या आहे, वित्त आहे, नवे नवे त्याच्यापाशी ज्ञान आहे, अशा पंडिताला पूजलं पाहिजे। मग तो कुठल्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, हे आमचं शास्त्र सांगतंय। मात्र ह्या शास्त्रानुसार इथे लोक वागत नाहीत आणि हे वाचूही देत नव्हते। म्हणून तर संस्कृत आमच्यापासून लांब ठेवलं होतं। म्हणून आमच्या माणसांना पांडुरंगाच्या मंदिराची पायरी चढू दिली जात नव्हती आणि म्हणून आमच्या माणसांनी अभंग लिहिले, म्हणून आमच्या लोकांनी आमच्या माणसांसाठी अभंग लिहिले, लोकांना सांगितले, लोकांना जागरूक केलं। मला वाटतं संत विचारधारेचा हाच आत्मा आपण घेऊन जगलं पाहिजे। संत विचारधारेचा हा विचार घेऊन आपण जगलं पाहिजे आणि हा विचार जर आपण घेऊन जगलो खऱ्या अर्थाने आपल्याला संत समजतील। माझ्या जातीतील अमुक संत आहे म्हणून वेद घेण्यापेक्षा आपल्या सर्व जातीतील जे सर्व संत आहेत त्यांचे विचार माझ्यासाठी आहेत म्हणून घेतले, तर मला वाटतं आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।